तर तुम्हाला माहिती का गजानन महाराजांचं बालपण कुठं गेलेलं आहे आणि गजानन महाराजांचं जन्मस्थान म्हणून कोणतं गाव ओळखतात? आज मी त्याच पावन धर्तीवरती आलेलो आहे की तिथे गजानन महाराजांचं बालपण गेलेलं आहे आणि जन्मस्थान म्हणून ते गाव ओळखतात. ते गाव आहे मित्रांनो थळ. हा थळ गावामध्ये गजानन महाराजांचं घर पण आहे की जिथे गजानन महाराजांनी बालपण घालवलेलं आहे भावांनो. आणि इथे एक महाराज आहे की त्यांना आपण थोडीफार माहिती विचारू. चला. लोक म्हणतात की गजानन महाराज प्रकट झालेले. ते साबळे कुळातले पाटील आहे. जरा होतं घर कुठे? थळ मध्ये असं आहे का? घर आहे, एवढा पुतळा आहे पितळचा. हा त्याच्यामध्ये एवढं मंदिर आहे. हा त्याची पायासारखंच आहे ते बी थळ मध्ये. असं आहे का? हा त्याचा राहायचं ठिकाण आहे. साधू लोक आलते ना थळ मध्ये, साधू सगळे चालले गेले होते ते शेगावले. हे मंदिर जे आहे ना त्याची आहे ना अशी कायची हिंग मारली होती हा जायच्या होती. हा तर त्या हिंगवर ते मंदिर बांधलं. हा तर ते मंदिर आहे ते ऋषीपंचमी प्रकट दिन एकादशी गुरुवार. ते मंदिर हालतं का? हा हे जे मंदिर आहे प्रकट दिनच्या दिवशी ते मंदिर हालतं. हा ऋषीपंचमी प्रकट दिन एकादशी गुरुवार. असं आहे का? हा त्याचा जन्म म्हणजे आठला जाता. गजानन महाराजांचा का? हा आपल्या कुळातले आहे ना असं त्याची वावर आहे ना. असं आहे का? हा ते पुतणे सरे आहे त्याचे. तुम्ही जाऊन बा कशी घराचे असे असं पांढरे घर आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गजानन महाराजांचं घर व जन्मस्थान हे सर्व दाखवतो. तोपर्यंत तुम्ही फॉलो लाईक करून घ्या.